नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं स्वागत आहे जय हिंद पाठशाला या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण संसद या टॉपिकवर आयोगाने विचारलेले प्रश्न पाहणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. तत्पूर्वी जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त गरजू मित्रांपर्यंत शेअर करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला मात्र विसरू नका. प्रश्न क्रमांक पहिला, भारतीय संसद कोणते घटक मिळून बनलेली असते? आता भारतीय संसद म्हटलं की राष्ट्रपती, राज्यसभा, लोकसभा, त्याचबरोबर महाधिवक्तासुद्धा किंवा महान्यायवादीसुद्धा या संसदेचा अंग असतो. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आपल्याला असं सांगता येईल की पर्याय क्रमांक 2 राष्ट्रपती, राज्यसभा, लोकसभा मिळून संसदेचे घटक आहेत. त्यानंतर प्रश्न क्रमांक 2, राष्ट्रपतीकडून लोकसभेमध्ये डॅश डॅश ॲग्लो इंडियन नेमले जातात. आता 2020पर्यंत 2 ॲग्लो इंडियन नेमले जायचे, पण 2020 नंतर ही तरतूद बंद झालेली आहे. तिसरा प्रश्न आहे, देशातील कायद्याची निर्मिती करणारी सर्वोच्च संस्था म्हणजे डॅश डॅश होय. संसद कायदा निर्माण करण्यासाठी सगळ्यात महत्त्वाची किंवा सगळ्यात मोठी संस्था म्हटलं तर ते संसद आहे. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. यानंतर प्रश्न क्रमांक 4, संसदेच्या 2 अधिवेशनामधील अंतर डॅश डॅश महिन्यापेक्षा कमी असावे, तर ते 6 महिन्यापेक्षा कमी असावं असं आहे. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. यानंतर प्रश्न क्रमांक 5, जेव्हा डॅश डॅश अविश्वास ठराव संमत होतो तेव्हा मंत्रिपरिषद बरखास्त होते, तर तो लोकसभेत अविश्वास ठराव संमत होतो तेव्हा मंत्रिपरिषद बरखास्त होत असते. कारण मंत्रिपरिषद ही लोकसभेला जबाबदार असते. म्हणून त्या लोकसभेतच जर अविश्वास ठराव संमत झाला तर मंत्रिपरिषद बरखास्त होते. यानंतरचा प्रश्न आहे, संसदेकडे खालीलपैकी कोणता पदावरून काढून टाकण्याचे अधिकार आहेत? आता कोणत्या कोणत्या पदावरून काढून टाकण्याचे अधिकार आहेत संसदेला? कारण संसद ही आपल्या देशाची सर्वोच्च न्याय निर्मिती करण्याची संस्था आहे, तर तिला प्रत्येक व्यक्तीला काढून टाकण्याचा अधिकार असायला पाहिजे. मग ती कुणाकुणाला टाकते? तर महालेखापाल काढून टाकू शकते, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश काढून टाकू शकते, त्याचबरोबर मुख्य निवडणूक आयुक्त त्यांना पण काढून टाकू शकते आणि उच्च न्यायालयाचे न्यायाधीश त्यांना पण काढून टाकू शकते. म्हणजेच या उत्तर अ, ब, क, ड म्हणजेच पर्याय क्रमांक 1 असं आपल्याला सांगता येईल. यानंतरचा प्रश्न आहे, भारतीय संविधानाच्या 10व्या परिशिष्टानुसार एखादा सदस्य अपात्र आहे किंवा नाही हे ठरविण्याचा अधिकार पुढीलपैकी कोणास आहे? आता जे पक्षांतर बंदी झालेली आहे 10व्या परिशिष्टाअंतर्गत 52वी घटनादुरुस्ती, त्यानुसार हे पात्र उमेदवार आहेत की अपात्र आहे हे ठरविण्याचा अधिकार कोणाला आहे? तर ते आहे राज्यसभेचे अध्यक्ष तसेच लोकसभेचे सभापती, या दोघांना. म्हणजेच आपल्याला असं सांगता येईल या प्रश्नाचं उत्तर अ आणि ब पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. यानंतरचा प्रश्न आहे, जोड्या लावा. एकीकडे आपल्याला कलमे दिलेत आणि दुसरीकडे त्यातील तपशील दिला आहे. कलम 84, आता कलम 84 म्हटलं की संसद सदस्याची पात्रता ही गोष्ट लक्षात ठेवायची. त्यानंतर कलम 93 म्हटलं की लोकसभा सभापती आणि उपसभापती. त्यानंतर 108 तर सर्वांना पाठच असतं, संयुक्त बैठक. त्यानंतर कलम 110 धनविधेयकाची व्याख्या. आपल्याला 108 या कलमावरूनच या प्रश्नाचं उत्तर येऊन जातं. तरी पण सर्व कलमे लक्षात ठेवली म्हणजे आपल्याला पुढे आयोगाने प्रश्न कसाही विचारला तर लक्षात राहतो. त्यावरून या प्रश्नाचं उत्तर येते पर्याय क्रमांक 2. यानंतरचा प्रश्न आहे, संसदेचे अधिकार व कार्य आहेत. आता काय काय आहेत ते विचारले त्यांनी. अ आहे सरकार स्थापन करणे किंवा शेवट करणे, एकदम बरोबर आहे.
ब आहे माहिती मागवणे, बरोबर आहे. क आहे सार्वजनिक निधीच्या खर्चावर देखरेख ठेवणे, हे पण बरोबर आहे. आणि ड आहे संविधानाचे रक्षण करणे. आता संविधानाचं रक्षण करणे हे संसदेचं कार्य आहे का? नाही, ते पोलीस व्यवस्थेचं कार्य आहे, म्हणून ड चुकीचं आहे. अ ब क म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 10. संसदेचे द्वितीय सभागृह म्हणून पुढीलपैकी कोणते कार्य करण्याची जबाबदारी राज्यसभेवर असते? आता यामध्ये आपल्याला राज्यसभेचे कार्य विचारलेलं आहे. तर अ आहे एखाद्या मुद्द्याच्या निर्णयावर पुनर्विचार, एकदम बरोबर आहे. कारण राज्यव्यवस्थेला असे काही अधिकार नाहीत, पण जे काही तुम्ही विधेयक मांडसाल ते विधेयक राज्यसभेची मंजुरी पाहिजे, म्हणून अ तर बरोबर आहे. ब आहे राज्याच्या हक्काचे प्रतिनिधित्व करणे. नाही, राज्याच्या हक्काचं काही प्रतिनिधित्व राज्यसभेकडं नाही. क आहे घाई गडबडीने कायदे निर्मिती टाळणे. हां, बरोबर आहे. कारण राज्यसभा हे आपल्याला असं म्हणता येईल की वेळखाऊ प्रोसेसचा एक भाग आहे. अ आणि क तर बरोबर आहे. ड आहे राज्यांच्या समान प्रतिनिधित्व मिळवून देणे. राज्यांना समान प्रतिनिधित्व मिळवून देणं असं काही नाही. प्रत्येक राज्याच्या जी काही लोकसंख्या आहे त्याच्यानुसारच राज्यसभेत त्यांना सदस्यत्व आहे. म्हणजे अ आणि क म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. यानंतरचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? राज्यसभेच्या अध्यक्षाची निवड फक्त संसदेच्या निर्वाचित सदस्यांकडून होते. तर हे चुकीचं आहे, कारण दोन्ही सभागृहाच्या सदस्याकडून राज्यसभेच्या अध्यक्षाची निवड होत असते. दुसरं आहे राज्यसभेचा अध्यक्ष हा संसदेच्या दोन्ही सभागृहाच्या संयुक्त बैठकीचे अध्यक्षस्थान स्वीकारू शकतो. नाही, जेव्हा संयुक्त बैठक होते तेव्हा अध्यक्षस्थान हे लोकसभेचे अध्यक्ष भूषवत असतात. तिसरं आहे उपराष्ट्रपतीच्या निवडणुकीसाठी जे निर्वाचन मंडळ असेल तेच उपराष्ट्रपतीच्या निवडणुकीसाठी असते. आता राष्ट्रपतीच्या निवडणुकीसाठी जे निर्वाचन मंडळ असते ते उपराष्ट्रपतीच्या निवडणुकीसाठी नसते. कारण कसं आहे, राष्ट्रपतीच्या निवडणुकीमध्ये राज्यसभा, लोकसभा याच्यात निवडून आलेले, त्याचबरोबर विधानसभा यामध्ये निवडून आलेले सदस्य तेवढे राष्ट्रपतीच्या निवडणुकीमध्ये भाग घेत असतात. चौथा आहे संसदेच्या दोन्ही सभागृहातील नामनिर्देशित सदस्यांना उपराष्ट्रपतीच्या निवडणुकीमध्ये मतदान करण्याचा अधिकार आहे. बरोबर आहे. निवडून आलेल्या दोन्ही सभागृहातील नामनिर्देशित सदस्यांना सुद्धा उपराष्ट्रपतीच्या निवडणुकीमध्ये भाग घेता येतो, परंतु राष्ट्रपतीच्या निवडणुकीत नसतो. हे तर मी मागच्याच वाक्यात सांगितले की राष्ट्रपतीच्या निवडणुकीमध्ये नसतो, म्हणून हे वाक्य बरोबर आहे. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. यानंतरचा प्रश्न आहे जर लोकसभेचे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष दोन्हीही उपस्थित नसतील तर संसदेच्या संयुक्त बैठकीचे अध्यक्षस्थान कोणी असते? आता मी मागच्या प्रश्नात सांगितलं की संयुक्त बैठकीचे अध्यक्ष कोण असतात? लोकसभेचे अध्यक्ष. मग उपाध्यक्ष हे दोघेही नसतील तेव्हा संयुक्त बैठकीचं कोण स्थान म्हणजे अध्यक्षस्थान स्वीकारल? तर ते असतात राज्यसभेचे उपसभापती. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आपल्याला असं सांगता येईल पर्याय क्रमांक 2. त्यानंतर लोकसभेच्या अध्यक्षांच्या संदर्भात खालील विधाने विचारात घ्या. अ आहे राष्ट्रपतीची मर्जी असेपर्यंत ते आपल्या पदावर राहू शकतात. तर हे एकदम चुकीचं आहे. राष्ट्रपतीची मर्जी असेपर्यंत लोकसभेचा अध्यक्ष त्यांच्या पदावर कसं काय राहील? कारण तो निवडून आलेला आहे. त्यानंतर ब आहे त्यांची निवडच्या वेळी सभागृहाचे सदस्य असणे बंधनकारक नाही. नाही, जो कोणी लोकसभेचा अध्यक्ष होईल तो बहुमतधारी लोकांमधून निवडला जातो, त्यामुळे ब सुद्धा चुकीचं आहे. क आहे ते संसदेच्या दोन्ही सभागृहाच्या संयुक्त अधिवेशनाचे अध्यक्ष भूषवू शकतात. क मात्र बरोबर आहे. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आपल्याला असं सांगता येईल क बरोबर, म्हणजे पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. यानंतर प्रश्न क्रमांक पुढचा लोकसभेच्या सभापतींच्या स्थानासंबंधी खालील विधाने विचारात घ्या. आता आपल्याला लोकसभेच्या स्थानासंबंधी खालील विधाने विचारलेली आहेत आणि तीही पण बरोबर कुठली आहेत ते विचारलेलं आहे. तर अ आहे त्यांचे वेतन भत्ते भारताच्या सिंचित निधीवर भारित केले जातात. बरोबर आहे. लोकसभेच्या सभापतीचे वेतन व भत्ते संचित निधीतून दिले जातात. ब आहे त्यांना समान मते विभागणी
शिवाय मत देता येत नाही. जेव्हा समसमान मते होतात तेव्हा त्यांना एक निर्णायक मत देता येते. म्हणजेच अ आणि ब दोन्ही बरोबर आहेत. क बघूया. सभागृहात हजर राहून मतदान करणाऱ्या सदस्यांच्या बहुमताने पारित केलेल्या ठरावाद्वारे पदावरून दूर करता येते. हे मात्र चूक आहे. अ आणि ब बरोबर आहे. म्हणजेच या प्रश्नाचे उत्तर आपल्याला सांगता येईल पर्याय क्रमांक 3 अ आणि ब एकदम बरोबर. यानंतर पुढील प्रश्न, खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत? तर अ आहे, राज्यसभेचे अध्यक्ष त्या सभागृहाचे सदस्य असतात. चुकीचं आहे. त्यानंतर ब आहे, मंत्रिमंडळ राज्यसभेला जबाबदार नसते. बरोबर आहे. मंत्रिमंडळ लोकसभेला जबाबदार असते. म्हणजे बस एकदम बरोबर आहे. त्यानंतर क आहे, उपराष्ट्रपतीच्या बंडतर्फीचा प्रस्ताव फक्त राज्यसभेत मांडला जातो. हे पण बरोबर आहे, कारण उपराष्ट्रपती हे राज्यसभेकडूनच निवडून दिले जातात. त्यामुळं त्यांचा जो काही बंडतर्फीचा प्रस्ताव आहे तो राज्यसभेत मांडला जातो. ब आणि क बरोबर. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आपल्याला असं सांगता येईल पर्याय क्रमांक 2.